स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा पुरेसा जर टाईम नसेल तर बेत होतो तो खिचडी भाताचा किंवा मसाले भाताचा। आपल्या घरात सगळ्यांनाच आवडणारा हा मसाले भात नेहमी त्याच पद्धतीने का बरं करायचा, म्हणूनच आज मी तुमच्यासोबत मसाले भाताची वेगळी रेसिपी शेअर करणार आहे। बऱ्याचदा असं होतं की वटाणा शिल्लक नसतो किंवा इतर काही साहित्य शिल्लक नसतं, अशा वेळेस कशात ॲडजस्टमेंट करायची, कसा हा मसाला भात बनवायचा हे कळतच नाही। चला, आजवर तुम्ही कधीच असा मसाले भात पाहिला नसेल किंवा टेस्ट सुद्धा केला नसेल असा मसाले भात बनवूया। तर यासाठी 1 कप भरून मी इथे तांदूळ घेतले। तांदूळ 2 ते 3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवायचे। जोपर्यंत पाण्यामध्ये हे तांदूळ चांगले ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत, म्हणजे अंदाजे 3 ते 4 वेळा तरी तुम्हाला हे तांदूळ धुवावे लागतील। चला, इथे तांदूळ चांगले मी धुवून घेतलेत। आता यामध्ये पुरेसं पाणी घालूयात आणि कमीत कमी 20 मिनिट ते अर्ध्या तासांसाठी, म्हणजे बाकीची आपली इतर तयारी होईपर्यंत हे तांदूळ आपण चांगले भिजवून घेऊयात। तांदूळ साईडला ठेवले, आता बाकीची तयारी करून घेऊ। तर इथे आपल्याला काही भाज्या चिरून घ्यायच्यात। तर इथे सगळ्यात महत्त्वाचं हिवाळ्यामध्ये आवर्जून भेटणारा हा पदार्थ म्हणजेच हिरवा ताजा हरभरा किंवा याला सोलाना म्हटलं जातं। आणि इतर ज्या भाज्या फ्रीजमध्ये होत्या तेवढ्याच मी इथं घेतलेल्या आहेत। या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही इतर भाज्या घेऊ शकता। तांदूळ भिजायला घातले की मग ही तयारी सुरू करायची, म्हणजे तांदूळ सुद्धा इतक्या वेळामध्ये चांगला भिजला जातो। तर इथे कांद्यावरची साल मी काढून घेतली। 2 लहान आकाराचे कांदे मी इथे घेतलेत। याचबरोबर मोठा माझ्याकडे गाजर होता, यापैकी अर्धा मी इथे गाजर घेतलेला आहे। यावरची संपूर्ण साल काढून घेऊयात। जर तुम्हाला यामध्ये इतर भाज्या घालायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। इथे बटाटा मी घेतला नाहीये, पण जर तुम्हाला आवडत असेल तर तो सुद्धा या भातामध्ये मस्त लागतो। आता सगळी तयारी माझी झालेली आहे। सगळं साहित्य सुद्धा चिरून घेऊ। कांदा चिरून झाला, गाजर, कोथिंबीर आणि इथे टोमॅटो सुद्धा मी चिरून घेतलेला आहे। टोमॅटो थोडासा मोठ्या आकाराचा होता, यामुळे मी यापैकी अर्धाच टोमॅटो इथे चिरून घेतला। चला, सगळ्या भाज्या अगदी झटपट अशा आपल्या चिरून सुद्धा झाल्यात। आता पटकन एक वाटण तयार करून घेऊ। तर हे वाटण इतकं चटपटीत बनतं आणि यामुळेच आपल्या या मसाले भाताला खूप छान फ्लेवर येतो। तर इथे मी मुठभर कोथिंबीर घेतली आहे, अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेत, याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या आणि पाव वाटी भरून इथे मी ओलं खोबरं घेतले। ओलं खोबरं नसेल तर इथे सुकं खोबरं तुम्ही वापरू शकता। आता हे थोडंसं पाणी घालून चांगलं बारीक असं वाटून घेतलं। मिरचीचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। आता इथे जो सोलाना घेतलेला आहे तो बरोबर एक मीडियम साईजची वाटी भरून घेतलाय। याचबरोबर इथे मला या भातामध्ये शेंगदाणे सुद्धा आवडतात, म्हणून अर्धी वाटी भरून शेंगदाणे घेतले। हे दोन्ही पदार्थ आपण चांगले धुवून घेऊयात। आता सगळी तयारी झाली, कुकर गॅसवरती चढवूयात। कुकर थोडासा तापला गेला की यामध्ये आपल्याला फक्त पळीभर तेल घालायचंय। तेलाऐवजी तुम्ही अर्ध तेल आणि अर्ध तूप इथे वापरलं तरी सुद्धा मस्त खमंग असा मसाले भात तयार होतो। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत। तर इथे मी चहा, जिरं, तमालपत्र, लवंग, दालचिनी, काळी मिरी, मोहरी असे मी काही खडे मसाले घेतलेत। यापैकी काही खडे मसाले तुमच्याकडे नसतील तुम्ही स्किप केले तरी सुद्धा चालेल। खडे मसाले यामध्ये आवर्जून घाला, कारण कुठलाही मसाले भात खडे मसाल्यांशिवाय होतच नाही, त्याला तोच स्वाद येत नाही। यामुळे खडे मसाले काही 2-3 खडे मसाले असतील तरी सुद्धा तुम्हाला ते घालायचेच आहेत। आता यामध्ये 10 ते 12 मी कढीपत्त्याची पानं घातली आणि याचबरोबर आपण जो कांदा चिरून ठेवला होता तो सुद्धा यामध्ये घातलाय। आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरती कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांद्याची क्वांटिटी जर तुम्हाला थोडीशी जास्त आवडत असेल तर तुम्ही त्यानुसार घालू शकता। आता चिरून ठेवलेला टोमॅटो सुद्धा इथे मी घातलाय। कांदा चांगला सॉफ्ट झाला की मगच आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। तर टोमॅटो सुद्धा हलकासा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे। टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला की यामध्ये तयार करून ठेवलेलं चटपटीत असं वाटण घालायचं आहे। आता हे वाटण तुम्ही बघा थोडंसंच होतं, यामुळे यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। पाणी घालून चांगलं बारीक असं हे वाटण तयार करून घ्यायचं। शक्यतो जर ओलं खोबरं असेल ना तर मजा येते, पण जर ओलं खोबरं नसेल याऐवजी तुम्ही इथे सुकं खोबरं वाटणामध्ये वापरलं तरी सुद्धा चालेल। आता हा जो मसाला आहे तो हलकासा कोरडा होईपर्यंत इथे मी चांगला परतून घेतला। आता जे काही कोरडे मसाले आहेत ते आपण यामध्ये घालूयात। तर सगळ्यात आधी पाव चमचा भरून मी ते हळद घातली आणि आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे इथे लाल मिरची पावडर घालायची। तर अंदाजे 1 ते 1.5 चमचा इथे लाल मिरची पावडर घातली। याचबरोबर इथे मी 1 चमचा भरून गोडा मसाला घेतलाय।
मसाले भात बनवताय तर यासोबत खडे मसाले तर येतातच, पण याचबरोबर गोडा मसालासुद्धा मसाले भाताची टेस्ट आणखीन दुप्पट करतो. यामुळे आवर्जून आपल्याला यामध्ये गोडा मसाला घालायचा आहे. याचबरोबर इथे मी 1 चमचा भरून बिर्याणी मसाला घातला. आता घातलेले मसाले फक्त थोडेसे मी परतून घेतलेत आणि ज्या काही भाज्या आपण चिरून ठेवल्या होत्या त्या सगळ्या भाज्या यामध्ये आपण घातलेल्या आहेत. म्हणजे सोलाना, यानंतर शेंगदाणे मी थोडेसे धुवून घेतले होते आणि चिरून ठेवलेला गाजर घातला. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 2 ते 3 मिनिटांसाठी या सगळ्या भाज्या चांगल्या आपल्याला परतून घ्यायच्यात. या मसाले भातासाठी आपण तयार केलेलं जे वाटण होतं किंवा जे मसाले, खडे मसाले आपण यामध्ये घातलेला आहे आणि याचबरोबर जो गोडा मसाला घातला आहे ना, त्याचा जो ताळमेळ जो आहे ना, तो इतका अप्रतिम होतो, इतका छान सुवास या मसाले भाताचा येतो. हे मसाले परतत असतानाच, हे सगळं साहित्य परतत असतानाच तुमच्या लक्षात येईल. आता यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत. तर या तांदळातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता फक्त आपण यामध्ये तांदूळ घालूयात. तांदूळ चांगले भिजलेले आहेत, यामुळे खूप तांदूळ आपल्याला या भाज्यांसोबत, या मसाल्यांसोबत खूप वेळ परतायचे नाहीत. अंदाजे 1-2 मिनिटांसाठी अगदी हलक्या हाताने सावकाश असे आपल्याला हे तांदूळ चांगले परतून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला असं वाटलं की कुठल्या भाज्या यामध्ये घालायच्या राहिलेल्या आहेत किंवा तुम्हाला आणखीन जास्त कुठल्या भाज्या घालायच्या आहेत तर तुम्ही ते नक्कीच घालू शकता. घातलेला तांदूळ खूप जास्त मी परतला नाही, अंदाजे 1 ते 1.5 मिनिटांसाठी परतून घेतला. आता चिरून ठेवलेली कोथिंबीर यामध्ये घालूयात. थोडीशी ती कोथिंबीर या सगळ्या साहित्यांमध्ये मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये पाणी घालूयात. आता आपण जितकं तांदूळ घेतलं होतं आणि याचबरोबर भाज्यासुद्धा भरपूर आहेत, यामुळे तांदळाच्या अंदाजाप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथं 1 कप भरून आपण तांदूळ घेतले होते, यासाठी आपल्याला बरोबर 1.5 कप भरून यामध्ये पाणी घालायचं आहे. तांदूळ तर चांगले भिजलेच होते, यामुळे तांदळाला जास्त असं पाणी लागणार नाही. पण ज्या काही भाज्या आपण यामध्ये घातलेल्या आहेत, सोलाना किंवा यामध्ये आपण गाजर आणि शेंगदाणे सुद्धा घातलेले आहेत, तर यासाठी थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा पाणी लागणार आहे. तर एकाच एक न घालता 1.5 पट आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे. पाणी चांगलं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये छान मोकळा सळसळीत भात व्हावा, छान सुवास यावा आणि याचबरोबर मस्त स्वाद यावा, यासाठी 1 ते 2 चमचे वरून यामध्ये तूप घालायचं आहे. किंवा जेव्हा आपण यामध्ये फोडणी देतो, या मसाले भाताला फोडणी देतो, त्यावेळेसच तुम्ही तूप वापरलं तरीसुद्धा चालेल. तूप घातलं. आता झाकण लावूयात आणि कुकरच्या आपल्याला बरोबर 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ शकता. तर माझ्या ह्या कुकरच्या पटकन शिट्ट्या होतात, यासाठी इथं मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय होती आणि मीडियम टू हाय फ्लेमवरतीच 3 शिट्ट्या करून झाल्या. आता यामधली जी वाफ आहे ते संपूर्णपणे जिरलेली आहे. यावरचं झाकण काढलं आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त सुवास येतोय आणि याचबरोबर आपला हा मसाले भातसुद्धा मस्त चमचमीत दिसतोय. इथे तुम्ही बघू शकता खूप गरम आहे तरीसुद्धा मस्त मोकळा मोकळा असा तांदूळ वाटतोय. आता थोडासा यामधली जी वाफ आहे ती जाऊ द्यायची आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त चटपटीत चमचमीत असा मसाले भात आपला तयार झाला. मसाले भात बनवण्यासाठी वाटाणाच पाहिजे असं कोण म्हणतं? आजपासून तुम्ही यामध्ये सोलाना सुद्धा घालू शकता. सध्या सीझन आहे, यामुळे नक्की ट्राय करून पहा. सोबतच इथे मी थोडंसं पनीर सॉटे करून घातलेलं आहे, यामुळे अप्रतिम चव येते किंवा जो काही या भाताचा आणि पनीरचा जो ताळमेळ होतो तो चवीला अप्रतिम लागतो. त्यामुळे नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला यामध्ये सोलाना घालायचा नसेल तर याऐवजी तुम्ही संपूर्णपणे वाटाणा घातला तरीसुद्धा चालेल. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला खूप आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.